पॉइंट आपण पाहणार आहोत त्रिकोणांची क्षेत्रफळे। तर त्रिकोणांचे प्रकार असतात। पहिला त्रिकोणाचा प्रकार पाहणार आहोत। ज्यावेळेस आपल्याला पाया व उंची दिली असेल त्यावेळेस त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। म्हणजे तुम्हाला पाया देतील, उंची देतील आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला सांगतील, त्यावेळेस तुम्ही हे सूत्र वापरायचं। पुढचा प्रकार आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला सांगतात आणि त्यावेळेस आपल्याला 3 बाजू दिलेल्या असतात, ए, बी आणि सी, म्हणजे XY, YZ आणि XZ यांची लांबी दिलेली असेल तर कसं काढायचं सूत्र? तर प्रथम परिमिती काढून घ्यायची। S बरोबर A अधिक B अधिक C, म्हणजे A, B आणि C ती जी मापं दिलेली असतील बाजूची ती घ्यायची आणि त्याला 2 ने भागायचं, म्हणजे S जी असते ती अर्ध परिमिती असते। मग त्यावेळेस त्रिकोणाचं क्षेत्रफळ होतं वर्गमुळात S कंसात S वजा A दुसऱ्या कंसात S वजा B S वजा C। S चं, A चं, B ची आणि C ची किंमत टाकायची, वर्गमूळ सोडवायचं आणि तुमचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघेल। पुढचा प्रकार आहे समभुज त्रिकोण। समभुज त्रिकोण म्हणजे काय प्रथम आपण पाहूया। ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्या मापाच्या असतात त्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणतो। त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग। समजा ही जी बाजू आहे ती आपण जर A मानली तर वर्गमुळात 3/4 गुणिले A चा वर्ग येईल। कधी कधी समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये आपल्याला पाया आणि उंची दिली जाते। हा जो आहे समजा PM जो आहे ती उंची आहे आणि QR जी आहे ती पाया आहे, तर आपण सूत्र वापरणार नेहमीच आपलं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। पुढचा प्रकार आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ। काटकोन त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो। इथे M जो आहे तो काटकोन आहे, तर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ असतं 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार। मग इथं काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत? LM आणि MN, म्हणजे 1/2 गुणिले काटकोन करणारी पहिली बाजू LM गुणिले काटकोन करणारी दुसरी बाजू MN। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण NMMS व स्कॉलरशिपसाठी गणिताची महत्त्वाची सूत्र जी आहेत ती अभ्यासणार आहोत। ती जर तुम्ही रोज पाठ केली, वहीमध्ये लिहून ठेवली आणि रोज वाचली तर तुम्हाला बरीचशी उदाहरणं जी आहेत NMMSच्या पेपरमधली ती सोडवता येतील आणि तुमचा मॅथ्सचा बहुतांशी बराचसा पेपर कव्हर होईल। म्हणून ही सूत्र जी आहेत ती व्यवस्थित पाठ करून ठेवा। आता आपण चौरस पाहणार आहोत। चौरसाची विशेषता काय असते? चौरसाच्या सर्व बाजू ज्या आहेत त्या सारख्या मापाच्या असतात। समजा आपण ती बाजू A धरली तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। जर बाजू दिली असेल तर आपण क्षेत्रफळ काढू शकतो। परिमिती जर काढायची असते तर आपण 4 गुणिले बाजू हे सूत्र वापरतो, 4 गुणिले बाजू। जर तुम्हाला क्षेत्रफळ दिले असेल आणि बाजू काढायची असेल तर बाजू बरोबर वर्गमुळात क्षेत्रफळ हे सूत्र वापरणार। जर तुम्हाला कर्ण दिला असेल तर डायरेक्टली तुम्ही क्षेत्रफळ काढण्यासाठी कर्ण वर्ग छेद 2 हे सूत्र वापरू शकता। आणि ही दोन जी शेवटची सूत्र आहेत ती अतिशय महत्त्वाची आहेत। पायथागोरसने ही सूत्र येतात, आपल्याला मिळतात। कर्ण नेहमी बाजू गुणिले वर्गमुळात 2 असतो, म्हणजे जर बाजू दिली असेल तर तुम्ही कर्ण काढू शकता बाजू गुणिले वर्गमुळात 2 या सूत्राने। जर कर्ण दिला असेल तर बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2 आपण हे सूत्र वापरणार। चला तर आता आपण पुढचा भाग पाहूया। आयत, तुम्हाला माहिती आहे आयताच्या समोरासमोरील बाजू ज्या असतात त्या सारख्या मापाच्या असतात। इथं ही लांबी आहे, ही रुंदी आहे, तर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी। जर आपल्याला परिमिती दिली असेल आणि लांबी काढायची असेल तर तुम्हाला डायरेक्टली सूत्र वापरता येईल लांबी बरोबर परिमिती छेद 2
वजा रुंदी, म्हणजे दोन गोष्टी माहिती असतील तुम्हाला, परिमिती व रुंदी, तर तुम्ही डायरेक्टली लांबी काढू शकता. तसंच जर परिमिती आणि लांबी दिली असेल आणि रुंदी विचारली असेल तर रुंदीचं सूत्र येतं परिमिती छेद 2 वजा लांबी. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र तुमचं पाठच असेल, ते आहे लांबी गुणिले रुंदी. कर्ण जो आहे तो आपण पायथागोरस वापरून कर्णाचं सूत्र येणार वर्गमुळात लांबीचा वर्ग म्हणजे l² प्लस रुंदीचा वर्ग म्हणजे b². चला तर मग पुढचं सूत्र पाहूया आपण. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपण आता पाहणार आहोत. समांतरभुज चौकोन म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू ज्या असतात त्या समान मापाच्या असतात, त्याचबरोबर त्या एकमेकींना समांतर असतात. हा त्याचा गुणधर्म आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी सूत्र आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा. जर सूत्र तुमचे पाठ असतील तर तुम्हाला उदाहरणामध्ये फक्त किमती टाकायच्या असतात आणि उत्तर काढायचं असतं. डायरेक्टली कोणतीही ट्रिक न वापरता उदाहरण तुम्हाला सोडवता येतं. म्हणून ही जी सूत्र आहेत या व्हिडिओमध्ये ती सगळी तुम्ही व्यवस्थित पाठ करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बघूया. समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आहे पाया गुणिले उंची. जर तुम्हाला क्षेत्रफळ आणि उंची दिली असेल आणि पाया काढायचा असेल तर ह्या सूत्रावरून पाया काय येणार, हा गुणिले उंची आहे, इकडे येऊन काय होणार भागिले क्षेत्रफळ भागिले उंची. आणि जर उंची काढायची असेल तर क्षेत्रफळ छेद पाया हे सूत्र तुम्ही वापरायचं. आता पुढचं टॉपिक पाहूया आपण. समभुज चौकोन. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू ज्या आहेत त्या समान मापाच्या असतात नेहमी, आणि त्याचे जे कर्ण आहेत, समजा हे दोन कर्ण काढले आपण D1 आणि D2. D1 आणि D2 हे कर्ण जे आहेत ते परस्परांना लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक म्हणजे इथे काटकोन असतो आणि ही दोन मापे जी असतात ती सारखी असतात. ON आणि OM इक्वल्स टू OX घेऊया आपण इथं. तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ जे आहे ते होईल 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजे 1/2 गुणिले कर्ण 1 गुणिले कर्ण 2 किंवा D1 × D2 लिहिलं तरी चालेल. तसेच परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते. तर सर्व बाजूंची बेरीज म्हणजे A अधिक A अधिक A अधिक A म्हणजे 4 गुणिले बाजू हे सूत्र तुम्ही वापरू शकता. जर आपल्याला एक कर्ण दिला असेल आणि दुसरा कर्ण काढायचा असेल तर तुम्ही सूत्र वापरणार एक कर्ण बरोबर क्षेत्रफळ गुणिले 2 भागिले दुसरा कर्ण. या सूत्रावरून ते मिळतं आपल्याला. हे शेवटचं जे सूत्र आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते तुम्ही पाठ करून ठेवा. जर तुम्हाला दोन कर्णांची मापं दिली असेल आणि बाजू काढायची असेल तर तुम्ही बाजूचं सूत्र वापरणार वर्गमुळात D1चा वर्ग छेद 2 अधिक D2चा वर्ग छेद 2. हे जर सूत्र माहिती असेल तर तुम्हाला पायथागोरस वगैरे वापरायची गरज पडणार नाही, डायरेक्टली तुम्ही उत्तर काढू शकता. पुढचा टॉपिक आहे आपला समलंब चौकोन. प्रथम आपण समलंब चौकोन म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू ज्या आहेत, एक जोडी जी असते बाजूंची ती समांतर असते, त्या चौकोनाला आपण समलंब चौकोन असे म्हणतो. आणि बाजूंची मापे ह्याच्यात समान नसतात, चारही बाजू ह्या भिन्न मापाच्या असतात. तर जर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असेल तर सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. आता इथं उंची कोणती येईल, समजा आपण ह्या P पॉइंट मधून SR वर लंब काढला तर PM हा जो आहे ती मिळेल आपल्याला उंची. आणि समांतर बाजू ज्या आहेत त्या कोणत्या येतात आपल्या PQ व SR. म्हणजे थोडक्यात हे सूत्र कसं येणार 1/2 गुणिले कंसात PQ अधिक SR गुणिले उंची तुमची येणार आहे PM. आता हे एक मेन जे सूत्र आहे ते तुम्ही जर व्यवस्थित पाठ करून ठेवलं तर ही दोन सूत्र जी आहेत ते तुमची तुम्हीच बनवू शकता. जर आपल्याला समांतर बाजूंची बेरीज काढायची असेल तर तुम्ही काय करणार, हा 2 जो आहे तो पक्षांतर केला, भागिलेचा होईल गुणिले क्षेत्रफळ गुणिले 2 उंची. म्हणजे क्षेत्रफळ आणि उंची माहिती असेल तर समांतर बाजूंची बेरीज काढू शकतो. उंची काढायची असेल तर उंची इकडेच ठेवली, या दोघांचं पक्षांतर केलं तर क्षेत्रफळ गुणिले 2 भागिले समांतर बाजूंची बेरीज.
टॉपिक पाहणार आहोत घनफळ व पृष्ठफळ. घनफळ व पृष्ठफळामध्ये आपण प्रथम पाहणार आहोत घन. घनामध्ये घनाचं उदाहरण पाहायचं असेल तर आपला खडूचा जो बॉक्स असतो तो घनाकृती असतो. घनाकृतीमध्ये हे जे सगळे जे सरफेसेस आहेत ते असतात चौरस आकृती. ठीक आहे. आणि ह्या सर्व सरफेसेसच्या बाजू ज्या असतात त्या सारख्या मापाच्या असतात. समजा आपण धरलं 1, तर घनाचं जे पृष्ठफळ होतं त्याचं सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. हे जर सूत्र पाठ असेल तर तुम्हाला हे सूत्र तयार करता येईल स्वतःला. बाजू बरोबर बाजूचा वर्ग आहे, इथं पृष्ठफळ काढायचं असेल तर वर्गमूळ घेणार, वर्गमूळ पृष्ठफळ छेद 6. तसंच घनफळाचं सूत्र हे तुम्ही पाठ करून ठेवा. घनफळ बरोबर बाजूचा घन. बाजू जर हे सूत्र पाठ असेल तर हे लिहिता येईल, बाजू बरोबर घनमुळात घनफळ. तसंच जर आपल्याला इष्टिका चित्ती पाहिजे असेल, इष्टिका चित्तीचे हे जे सर्व सरफेसेस असतात ते आयताकृती असतात. तर पृष्ठफळाचा इष्टिका चित्तीच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 कंस LP + BH + HA. जर घनफळ काढायचं असेल तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे सूत्र वापरणार आहे. LBH. L लांबी आहे, B रुंदी आहे आणि H जे आहे ती हाईट असते. पुढे आणखीन एक महत्त्वाचं सूत्र आहे, ऑयलरचं सूत्र म्हटलं जातं F + B = E + 2. F म्हणजे नंबर ऑफ फेसेस, एकूण फेस किती आहे. समजा आपण घन पाहिला तर घनामध्ये टोटल फेसेस जे असतात ते असतात 6. V म्हणजे नंबर ऑफ वर्टायसेस. नंबर ऑफ वर्टायसेस आपले येतात 1 2 3 4, 4 आणि 4 खालचे 8 होतात. 8 = E. E म्हणजे एजेस किंवा कडा. तर ह्या एजेस आपण काढू शकतोच. ह्या घनाच्या कडा किंवा इष्टिका चित्तीच्या कडा आपण काढू शकतो या सूत्रानुसार. पुढच्या आपण पाहणार आहोत वृत्तचिती, शंकू, गोल. वृत्तचितीमध्ये वृत्तचिती म्हणजे हा असा सिलेंड्रिकल शेप असतो. त्यामध्ये दोन जे आहेत ते वरचा आणि खालचा जो सरफेस असतो तो वर्तुळाकृती असतो. या वर्तुळाकृती सरफेसची जी त्रिज्या आहे ती आपण R ने दाखवतो. त्रिज्या म्हणजे रेडियस R ने दाखवतो आणि उंची जी आहे ती आपण नेहमी H ने दाखवतो. ही उंची आहे आपली. आता जर आपल्याला पृष्ठफळ काढायचं असेल तर पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 पाय कंसात R + H. वक्र पृष्ठफळ काढायचं असेल तर वक्र पृष्ठफळ येतं 2 पाय R H. घनफळ जर काढायचं असेल तर घनफळाचं सूत्र येतं पाय R² H. घनफळ कधी वापरतो आपण, आपल्याला उदाहरण एक्झाम मध्ये डायरेक्टली उदाहरण असं म्हणत नाही की घनफळ काढा. तर वृत्तचितीच्या भांड्यामध्ये समजा आपण एखादं पाणी भरलं किंवा रॉकेल भरलं तर ते रॉकेल किंवा पाणी किती घनमीटर आहे असं त्याची कॅपॅसिटी विचारली तर आपण घनफळाचं सूत्र वापरतो. आणि पृष्ठफळामध्ये आपण खालचा आणि वरचा जो सरफेस असतो त्याचं क्षेत्रफळ काढतो. वक्र पृष्ठफळामध्ये तुम्हाला समजा त्या वृत्तचितीचा जो लावलेला पेपर आहे किंवा पत्र आहे त्याचा तो वक्राकार जो भाग आहे त्या वक्राकार भागाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर 2 पाय RH हे आपण सूत्र वापरतो. आता पुढे पाहायचंय शंकू. शंकू म्हणजे कोन. त्याला इंग्लिशमध्ये कोन म्हणतात. त्या कोनाला एक जो सरफेस असतो तो वर्तुळाकृती असतो बॉटमचा आणि हा जो असतो वरचा तो कर्व सरफेस असतो. तर त्याला रेडियस म्हणजे त्रिज्या असते, हाईट म्हणजे H आणि तिरकस उंची एक असते, तिला आपण नेहमी L ने दाखवतो. तर तिरकस उंची हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे बघा. NMMSच्या पेपरमध्ये बऱ्याच वेळा ह्यावर आधारित उदाहरण विचारलेलं आहे. L बरोबर वर्गमुळात R² + H² हे सूत्र आहे. पृष्ठफळ जर काढायचं असेल तर पाय कंसात L + R. वक्र पृष्ठफळ काढायचं असेल तर पाय RL हे सूत्र आहे. आणि शंकूचं घनफळ काढायचं असेल तर 1/3 पाय R² H हे सूत्र वापरतात. पुढचं टॉपिक आहे गोल. गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र जे आहे ते 4 पाय R². याला इंग्लिशमध्ये स्पियर असंही म्हटलं जातं. आणि हा जो गोल असतो तो भरीव असतो. त्याचं जर घनफळ काढायचं असेल तर 4/3 पाय R³. चला तर मग आपण पुढचा टॉपिक पाहूया. पुढचा जो टॉपिक आहे
तो वर्तुळाचा मी करणार आहे, त्यात सर्व वर्तुळाचे गुणधर्म वगैरे मी त्यांचा समावेश करणार आहे। तो आता जर केला असता तर हा व्हिडिओ खूप लांब झाला असता, म्हणून तो मी पुढच्या भागामध्ये अपलोड करणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करायला विसरू नका, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।